आज या अहवालामध्ये देखील विषय आहे की 7 आणि 8 नंबरचे भाग विकास निधीच्या संदर्भामध्ये मी आपणाला सांगू इच्छितो की भीमाशंकर कारखान्यामध्ये भाग विकास निधीची रक्कम ही गेल्या वर्षी देखील ही शिल्लक जी होती ही जवळपास 11 कोटीच्या दरम्यान रक्कम शिल्लक होती। वेळोवेळी लोकांनी मागणी केली परंतु ती खर्च करण्यात आली नाही आणि आता खरोखर ध्यानात आलं की ही रक्कम खर्च का करण्यात आली नाही। मी आपणा सर्व बांधवांना पुराव्यानिशी या निमित्ताने सांगू इच्छितो की आता हा जो विषय चर्चेला येणार आहे भाग विकास निधीच्या संदर्भामध्ये, तर की मागील हंगामात खर्च झालेला भाग विकास निधीस मान्यता देणे आणि पुन्हा या वर्षी देखील भाग विकास निधी आणि शिक्षण संस्थेला निधी कपात करण्यास मान्यता देणे। परंतु माझं या निमित्ताने सांगणं असं आहे की या वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये हा शिल्लक असलेला भाग विकास निधी खिरापतीसारखा आणि मनमानी पद्धतीने त्या ठिकाणी तो वाटप करण्यात आला आणि ही रक्कम थोडी तिडकी नाही तर जवळपास 8 कोटी रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी आहे। साऊंड सिस्टीमला त्या ठिकाणी बेंजो घेण्याकरता पैसे त्या ठिकाणी दिले जातात, अशी कित्येक उदाहरणं आहेत का यांच्या मनाला येईल तशा पद्धतीने त्या ठिकाणी ती रक्कम खर्च केली जाते।